श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण प्रचंड कष्ट करत असतो, परंतु संकटे आपली पिछा सोडतच नाहीत. आपल्याला संकटांनी पूर्णपणे घेरलेलं असतं. पैसा पुरत नाही हातात, पैशाची प्रचंड चणचण, खिशात तिजोरीत पैशाची चणचण असते आणि मग आपलं डोकं काम करण्याचं सोडून देतं. तर मंडळी, अशा वेळेस तुम्ही जर हा स्वामींचा मंत्र संपूर्ण ऐकला तर नक्कीच तुम्हाला अनेक मार्ग सापडतील, ज्यातून तुम्हाला धन आगमन होईल, सुख शांती येईल. आणि या मंत्राबरोबरच जर तुम्ही हा उपाय केलात तर सोन्याहून पिवळे होईल. तर मंडळी, पाहूया तो उपाय काय आहे. मंडळी, तुमचे घर मोठे असो वा छोटे, फ्लॅट असो वा बंगलो, तुम्ही तुमच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवलीत तर तुमच्या घरात कधीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही आपल्या मुख्य दरवाजातूनच येत असते. जर दरवाजा वास्तुदोष मुक्त असेल तर घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची प्रगती होते. मंडळी, तुम्हालाही असा अनुभव आलाय का की घरात आल्यानंतर नेहमी अस्वस्थ वाटते, नकारात्मक विचार डोक्यामध्ये येतात, अनेक दिवसांपासून पैशांची चणचण भासत आहे, कितीही प्रयत्न केले तरी यशाचे मार्ग खुले होत नाहीत. घरातील कोणती ना कोणती व्यक्ती सतत आजारी पडत असेल, कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर लक्षात ठेवा, तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू आहे. या सर्व समस्यांवर आज आम्ही अचूक उपाय घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही आज आम्ही सांगितलेला उपाय केलात तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल, घरात सुख समृद्धी येईल. त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या कमी होतील. एका छोट्याशा उपायामुळे तुमचे 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमचे दारिद्र्य जीवन धनाने भरून जाईल. घराच्या मुख्य दरवाजाजवळ ही वस्तू ठेवल्याने घरात येणारी वाईट शक्ती तर दूर होतेच, पण त्यासोबत संकटही टळले जाईल. मंडळी, हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा एकदा करून पहा आणि मग पहा तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी नाहीशी होते. हा साधा उपाय आहे. तुम्हाला माहीत आहे का, व्यापार, व्यवसाय, दुकान, उद्योग अशा ठिकाणी जर मंदीचा सामना करावा लागत असेल तर ते लोक काय करतात? ते लोक काळ्या कपड्यामध्ये तुरटीचा खडा ठेवून मुख्य दरवाजाला बांधतात. या उपायामुळे निराशा दूर होऊन, नकारात्मक शक्ती दूर होऊन व्यवसायात, उद्योगात प्रगती होताना दिसते. या उपायामुळे आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात. जर तुम्ही तुमच्या घरात हा उपाय करून पाहिलात तर तुमची आर्थिक समस्या दूर होईल. अनेक कुटुंबांमध्ये वारंवार भांडणे होत असतील आणि ती भांडणे वाढत जातात तर हे सर्व घरात असणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे होत असते. अनेक प्रयत्न करूनही जर तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी यश मिळत नसेल, हातात पुरेसा पैसा येत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी बेस्ट आहे. मंडळी, घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी, लक्ष्मीचा घरात वास राहावा यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर काळ्या कपड्यामध्ये तुरटीचा खडा बांधून ठेवा किंवा घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी रोज संध्याकाळी घरात तुरटीचे पाणी शिंपडा आणि हा एक मंत्र तुम्ही ऐकायला सुरुवात करा. यामुळे ग्रहांचा क्रोध शांत होतो, घरात शांतता नांदते, अनेक समस्या अडचणी दूर होतात. तुम्ही जर आतापर्यंत हा उपाय करून पाहिला नसेल तर एकदा अवश्य करा. 100% फायदा होईल आणि हा एक मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकण्यास सुरुवात करा. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री दिगंबर यतिवर्य
श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः.